नमस्ते. हॉटेल झणझणीत मेजवानीतून आपलं सर्वांचं स्वागत. आज आपल्याला लिंबाचं लोणचं बनवायचं आहे. हे लिंब मी 32 लिंब घेतलेली आहेत आणि वजनी 1335 ग्रॅम आहे. त्यासाठी मीठ 170 ग्रॅम आहे आणि चमच्याने घेतलं तर 10 चमचे भरलेले आहेत. आता हे लिंब आपल्याला 3 दिवस बरणीमध्ये पॅकबंद बरणीत ठेवायचे मीठ घालून आणि चौथ्या दिवशी आपल्याला लोणचं बनवायचं आहे. हे असेच अखंडच लिंब आपल्याला याच्यात टाकायचे आहे बरणीमध्ये. आता मीठ घालूया. आता हे मिठाचं पाणी सुटन. हे आपल्याला हलवत राहायचं. 2 दिवसातून 2-3 वेळा हलवायचं. आता आपण बरणीत भरलेले हे लिंबाचं लोणचं कमीत कमी 2 वर्ष टिकतं. ही पद्धत राजस्थानी आहे. राजस्थानमध्ये अशा पद्धतीने लिंबाचं लोणचं बनवतायत. आतापर्यंत मी 5 प्रकारची लोणची केलेली आहेत. 1, 2, 3, 4, 5 आणि हे लिंबाचं 6वं आहे. आता आपल्याला लिंबाच्या लोणच्याचा मसाला बनवायचा आहे. त्यासाठी लागणारं साहित्य पाहूया. मिरची पावडर 60 ग्रॅम आहे, मेथीदाणा 60 ग्रॅम आहे, मोहरी 45 ग्रॅम आहे, कलंजबी 35 ग्रॅम आहे, बडीशोप 35 ग्रॅम आहे, 25 ग्रॅम धणे आहेत, 20 ग्रॅम हळद आहे, 15 ग्रॅम हिंग आहे. हे लोणच्याच्या मसाल्यासाठी लागणारं साहित्य आहे. आता आपण हे एक एक वस्तू भाजून घेऊया. मेथीदाणा गॅस बारीकच ठेवलेला आहे. मंद गॅसवरच आपल्याला भाजायचे आहेत. मोहरी, कलंजबी, बडीशोप, धने एवढं साहित्य आपल्याला भाजून घ्यायचे. यातलं आपल्याला फक्त मोस्टर घालवायचे, जास्त करपून द्यायचे नाही मसाले. आपले गरम झालेले आहेत मसाले, वास पण यायला लागलेला आहे छान. आता आपण गॅस बंद करूया आणि काढून घेऊया. आणि थोडं थंड झाल्यावर आपल्याला मिक्सरला बारीक करायचंय. हा मसाला आपला स्पेशल लोणच्याचा आहे. याच्या आधी पण मी सांगितलेले दाखवलेले आहेत लोणच्याचा मसाला. आता हे लोणच्याचा मसाल्याचं साहित्य पाहूया. 45 ग्रॅम मिरी आहे, 35 ग्रॅम बडीशोप आहे, 30 ग्रॅम जिरी आहे, 30 ग्रॅम धने आहे, 20 ग्रॅम मेथी दाणा आहे, 6 ग्रॅम कलंजबी आहे, 6 ग्रॅम ओवा आहे, 5 ग्रॅम मिरची पावडर आहे, 4 ग्रॅम हिंग आहे, 10 ग्रॅम हळद आहे, 80 ग्रॅम मीठ आहे. एवढं स्पेशल मसाला बनवण्यासाठी साहित्य. स्पेशल लोणच्याचा मसाला भाजून घेऊया. मिरी, बडीशोप,
जिरी, धने, मेथी दाना, कलंजबी, ओवा एवढं साहित्य भाजून घेऊया. हे मसाले पण आपल्याला मंद आचेवरच भाजायचे आहेत. त्यातलं फक्त आपल्याला मोस्टर घालवायचं आहे. हे भाजून झालेले आहे. आता काढून घेऊया आपण. गॅस बंद करूया. स्पेशल मसाल्यामध्ये मिरीचं प्रमाण जास्त असतं. इतर मसाल्यामध्ये मिरीचं प्रमाण नसतंच अजिबात. थंड झालेलं आहे. आता आपण बारीक करूया. जास्त बारीक नाही करायचं, थोडं जाडसरच ठेवायचंय. बारीक झालेले, थोडं जाडसरच बारीक केलेलं आहे. बारीक झालेलं आहे, थोडं रवाळच. तर काढून घेऊया. हा स्पेशल लोणच्याचा मसाला, हे पण बारीक झालेले, थंड झालेले, बारीक करून घेऊया. मसाला आपला हा बारीक झालेला आहे. आता याच्यामध्ये आपण मिरची पावडर, हळद, हिंग आणि मीठ हे टाकून जरा फिरवायचं आहे मिक्सरला. मिक्स झालेले आहे. तर काढून घेऊया. हा मसाला म्हणजे कोणतं पण आपण लोणचं बनवलं त्याला वापरू शकतो. हे 3 दिवस झालेले आहेत. आता तर आपण बरणीतनं काढून घेऊया. एकदम मऊपणा आलेला आहे, अजिबात कडक नाहीये. आता हे आपल्याला
कट करून घ्यायचे आहेत. एकदम मऊ झालेले आहेत. कातडीस वरचे साल पण जाड वाटत नाहीये. आता आपण लिंब कट करून घेऊया. त्यातलं बी काढायचंय आपल्याला. बी जर लोणच्यामध्ये गेलं तर ते कडवट होणार लोणचं आपलं. त्यासाठी बी काढून घ्यायचंय. एका लिंबाच्या 8 फोडी होत आहेत. 4 फोडी म्हणल्या एवढं लोणचं काय खाल्लं जात नाही, म्हणून 8 फोडी करायच्या. लिंब आता आपले कापून झालेले आहेत. फक्त 2च राहिलेले शेवटचे. मी असं ताटातच धरून कापलेलं आहे. का असं बोटावर धरून कापायचं म्हणलं तर बोटं कापली जातील, म्हणून ताटातच धरून कापलेत मी. आता एक कापून झालं की आपल्याला मसाला टाकायचा आहे. सगळ्या पितळी ताट हे लिंब कापून ताट पण चांगलं स्वच्छ निघलंय. लिंब थंडीच्या दिवसात स्वस्त असतात, उन्हाळ्यात खूप महाग असतात, म्हणून थंडीच्या दिवसातच लिंबाचं लोणचं बनवायचं. आता आपण मसाले टाकून घेऊया. सगळ्या ब्या काढून झालेल्या आहेत. आता आपण मसाले टाकूया. आता यातला मी मूठभर ठेवलेला आहे आणि मूठभर हा स्पेशल केलेला हा मूठभर टाकणार आहे. हळद, मिरची पावडर,
हिंग. हिंग मी खडा हिंग वापरलेला आहे, तो फोडून बारीक केलेला आहे मिक्सरला. दुकानात ते पावडर नाहीये. तेल 24 तासानंतर टाकायचं आहे आपल्याला, लगेच टाकायचं नाहीये तेल. भरपूर मसाला झालेला आहे. आता आपण बरणीमध्ये भरून ठेवूया. मीठ जरी तर आपण 24 तासानंतर ज्यावेळेस तेल टाकू त्यावेळेस चेक करून पाहायचं. जर कमी असेल तर वरतून टाकू शकतो. उद्या पण आपल्याला हे असं ठेवायचंय. उद्या आपल्याला तेल टाकायचंय, तेल आणि हिंग. याला जवळ 1200 ग्रॅम तेल लागणार आहे आणि तेलामध्ये थोडं तेल थंड झाले की त्याच्यात आपल्याला 15 ग्रॅम हिंग टाकायचं आहे. तर 24 तास झालेले आहेत. आपण तेल गरम करून घेऊया. हे 1 लिटर तेल घेतलेले मी, तसं 1200 ग्रॅम लागतंय. 200 ग्रॅम वाटलंच तर आपल्याला कमी पडतंय तर टाकता येईल नंतर, पण आता मी 1 लिटरच घेतलेले आहे. तेलाला चांगली वाफ येईल असं आपल्याला गरम करायचंय. आता वाफ आलेली आहे. आपण आता गॅस बंद करूया आणि तेल थंड करायला ठेवूया. तेल आता आपलं थंड झालेलं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला हिंग टाकायचा. 15 ग्रॅम हिंग आहे. गरम तेलामध्ये टाकला असता तर तो जळून गेला असता, म्हणून आपल्याला थंड तेलामध्ये टाकायचा आहे. जराशी ढवळून घ्यायचे तेलामध्ये हिंग. आता आपण लिंबामध्ये टाकूया. कमीत कमी फोडींच्या वरती तरी तेल आलं पाहिजे. या 32 लिंबाला एवढंच तेल बस झालेलं आहे. का तर मी 1 लिटर तेल घेतलं होतं. 1 लिटरच तेल भरपूर झालेलं आहे. 1200 ग्रॅमची काही गरज नाहीये.
फक्त 2-3 दिवस आपलं बरणी जरा उन्हामध्ये ठेवली की आपलं लोणचं खराब होणार नाही. हा गुलकंद आजच 2 महिने झाले. मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं गुलकंद तयार केला त्यावेळेसच की गुलकंद तयार व्हायला 2 महिने लागत आहेत. किती छान कलर आलेला आहे, किती सुंदर दिसतोय. पूर्ण 2 महिने लागलेले आहेत गुलकंद तयार व्हायला. हे लिंबाचं लोणचं मार्केटमधनं आणण्यापेक्षा घरी केलेलं कधी पण चांगलंच होतंय. तुम्ही पण असंच लिंबाचं लोणचं घरी करून पहा, खाऊन पहा, कसं झालं ते सांगा. आणि या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, फॉलो करा. धन्यवाद.